आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। काय क्या बात आहे नाना, कसली एक नंबर न्यूज दिली राव तू। हो पण तुमच्या डोक्यात शिरताय का? आता पुन्हा आपल्याला कोपरा दाखवला जाईल। आधीपासून एक तर त्या ओवीचं कौतुक जास्त, मी आई होणार म्हणून जरा कुठे स्पेशल फिलिंग येत होतं, पण नाही, आता सगळं लक्ष पुन्हा ओवीकडे जाणार। वृंदा काय समजूतदार आहे ना, तिला कोपरा दाखवा बसेल तिथे। आता आता ओवीला डोक्यावर घेऊन मिरवा। अरे नाना बरोबर आहे तुझं, बरोबर आहे। तो समीर किती पण बेकार माणूस असला तरी ओवी तुझी बहीण आहे नाना, आणि ती आता आई होणार आहे। ही बातमी ऐकल्यावर खुशी नाही होणार का? हो मग जाऊन बाबांकडे सेलिब्रेट करा। समीर पण तिथेच आहे, त्याला डोक्यावर घेऊन नाचा। नाहीतरी तुमच्यासाठी थांबलेत ना ते, जा। माझ्यासाठी का? रजिस्ट्रेशन साठी थांबले। बाबा तुम्हाला घेऊन जायचं म्हणतात। ए यार मला नाही जायचं यार तिथं। एक तर तुला माहिती आहे तो समीर डोळ्यासमोर जरी आला ना तरी डोकं सटकतं आपलं, काहीतरी डेंजर करून बसी ना मी। त्यापेक्षा तू एक काम कर, तू फोन कर काकांना आणि सांग मी नाही घरात बाहेर गेलो। एक मिनिट, मी का सारखं सारखं खोटं बोलायचं? नाही, सारखं सारखं खोटं बोलून खोटारडं बाळ जन्माला नाही घालायचंय मला, कळतंय तुम्हाला? ठीक आहे, नको करू, बस तशीच मीच करतो। तोंड वर करून फोन करतो बोललो, पण नाना सांगू काय काकांना? बस हो देवळात वगैरे जायला आवडत नाही तुला? म्हणजे टाळाटाळ करत होतास ना, तुझा विश्वास नाहीये देवावर? असं का बोलतीयस? आता तसं असतं तर मी आलोच का तुझ्यासोबत देवळात? तसं नाही रे, यायला किती रिक्वेस्ट करावी लागली तुला। बरं आलास ते फक्त शरीराने, मन कुठेतरी बाहेरच होतं तुझं। खरं बोलतेस, म्हणजे मी शरीराने तिथे होतो पण माझं मन खरंच बाहेर कुठेतरी पळत होतं। विचार करत होतं की माझ्या वेदाला पुन्हा मी जवळ कधी घेणार, आमचा जो स्पेशल टाइम आहे तो आम्हाला परत कधी मिळणार है ना। म्हणून मग म्हटलं देवळात जायला टाळाटाळ करत होतो, कारण कधी स्टुडिओत येतोय असं झालेलं मला थोडं। अबीर, तू बरा झालास की एकत्र देवळात येऊ असं सांगितलं होतं मी। कोणाला? देवाला। अच्छा, ते साकडं का घालतो आपण? हा आलं लक्षात। आता मला कुठे माहित होतं हे साकडं आहे नॉल। ते बरं ते जाऊ दे, मला सांग तू काय मागितलंस देवाकडे? मी खूप काय मागितलं, बरंच काय मागितलं, पण माझ्यासाठी नाही मागितलं। म्हणजे तिथे एक मुलगी होती, अगं काय नाव तिचं यार, वेदा नावाची एक मुलगी होती, छान होती अगं, सुंदर होती। मी देवाला म्हटलं बाबा या सुंदर मुलीला ती जे काय मागते ते सगळं मिळू दे, सुख शांती सगळं 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 मिळू दे, चांगला नवरा मिळू दे। आणि जेव्हा माझी जाण्याची वेळ येईल तेव्हा आता जसा दिला तसा त्रास न देता शांतपणे तिच्या आयुष्यातून निघून जाऊ दे। अबीर, आपण एकमेकांना सोडून कुठेही जाणार नाही आहोत। नक्की वेदा, माहितीये मला, मी फक्त बघत होतो की
तू माझ्यावर अजूनही तितकंच प्रेम करतेस की नाही? अच्छा, म्हणजे तू खोटं बोललास माझ्याशी? खमॉन यार वेदा, त्याला खोटं नाही म्हणणं तर मस्करी गंमत, खोटं लगेच जज करायला लागतेस यार तू. ए बरं मला सांग, तू म्हणाला होतास ना तुझ्या रिलेटिव्हजना भेटायचंय, कधी? हं. हिचं माझ्या रिलेटिव्हजना भेटायचं तुणं काही थांबत नाही अजून. रिलेटिव्हचं काहीतरी केलं पाहिजे लवकरात लवकर, नाहीतर पाखरू पुन्हा उडून जायचं झाडातून. काय झालं? विचार कसला करतोयस? काय नाही, ते तू म्हणालीस ना ते रिलेटिव्हजना भेटायचं तर त्या प्रकारे मॅनेज करायला हवं ना रिलेटिव्हजना. मॅनेज करावं लागणार म्हणजे? हेच की म्हणजे आता तुला मला भेटायला एवढा वेळ मिळत नाही, तर मग एवढ्या लांबून माझे रिलेटिव्ह येणार, तुझं ते जॉब वगैरे सगळं, ते सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागणार ना, ते म्हणतोय मी. एक सेकंड, तुला काय वाटलं? काही नाही. वेदा, तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? तसं नाही. प्लीज तू पण आता जरा रेस्ट कर आणि कसलाही विचार नको करूस आता. हा, मी एक कॉल करून येतो. हा, बस तू आलोच. साधं नातेवाईकांना भेटायचं म्हटलं तर हा असं काय वागतोय? नक्की काय आहे याला माझ्याकडनं? माझ्या आजारपणात मला साधं भेटायला सुद्धा आली नाहीस का तू? काय काय नक्की काय झालंय ग? ए मोही, रडू नकोस बरं. हा, डोळे पुस. हे बघ, हे असं रडणं चांगलं नाही बरं. बाळाच्या तब्येतीसाठी लक्षात ठेव. अगं, ती आशालता, समीर, त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे. ते दोघं जरी आले नाही ना तरी मी स्वतः तुला दवाखान्यात घेऊन जाईन. मग तर झालं. हाच बरं, हाच हाच रडायचं. अगदी बरोबर बोलली लाली मावशी. तू काळजी करू नको वहिनी. कुणी काही म्हटलं हा. ना तरी मी आणि लाली मावशी आम्ही नेहमी तुझ्या बरोबर आहोत. हा. काय बरं, मी काय म्हणतो लाली मावशी, हा. मी स्वीट्स घेतो हा. आणि वहिनीच्या माहेरी जातो. हा. सगळ्यांना गुड न्यूज देऊन येतो. हा? नाही नको, उगाच त्यावरून घरात भांडणं होतील. काही नको, तुम्ही दोघं आधार देता हेच खूप आहे. अगं बाळा, ओवी, ओवी बाळा, आबा, अरे अरे, हळू हळू. ओवी, अगं हळू हळू. अगं 2 जीवांची झाली आहेस आता तू. आता अशी धावपळ नाही करायची. हं. समीररावने तुझ्या प्रेग्नन्सीची बातमी दिली आणि तुला कधी एकदा भेटतोस झालं होतं मला. खरंच तुझी गोड बातमी ऐकू खूप खूप आनंद झाला बा. खूप आनंद झाला. अरे हो, मुक्ताने तुझ्यासाठी काहीतरी खास बनवून दिलंय. हो बाबा, याची काय गरज होती? गरज असलीच पाहिजे का? हा, आपल्या माणसाची गोड बातमी मिळाली की आपल्या आपल्या पद्धतीने सेलिब्रेशन करायचं. हं? तुला भेटून खूप बरं वाटलं बाळा. मला सुद्धा तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं.
बाबा सॉरी, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटायला नाही येऊ शकले. ठीक आहे. बाई लागली बाई, अखेर तुमची चरण धूळ आमच्या घराला लागली. अगं मी घेऊन आलो म्हणून आले. होय, हो, तिकडे राणासाठी थांबले होते, येणंच झालं नसतं. कसं का होईना आले ते बरं झालं बाई. नाही म्हणजे खरं तर असं बरं नाही वाटत बाई. तुम्हाला बरं नाही ना असं घाईने बोलवायला बरं नाही वाटत आम्हाला. काय करायचं पण तुमच्याशिवाय आमच्या समीरचं काम अडलंय ना हो. आणि तो दुकानचा मालक, त्याला मरणाची घाई लागली आहे. आज जर लिखापडी झाली नाही ना तर सोन्यासारखं दुकान हातातनं जाईल ना, म्हणून हो. नाही नाही, काही हरकत नाही. होते अशी कधी कधी गडबड होते. हा? आणि तशी माझी तब्येत आता बरी आहे. हो. अगं बाई, ते विचारायचं राहिलं, कशी आहे तब्येत आता? आहे, बरी आहे. हा, नाही, आणि कसं आहे, सगळी कामं वेळच्या वेळी झालेली बरी असतात. होतो रव. काय समीरराव? हो बाबा तुम्ही आल्यापासून उभेच आहात, या ना बसा. या. हो हो. तुम्ही बसा, मी पाणी आणते. आता बसत राहिला तर लिखापडीला उशीर नाही व्हायचा हो. नाही म्हणजे माझं काय म्हणणं आहे, हं? सगळं काम एकदा पार पडू दे, मग सगळेच जण निवांत बसूया ना. नाहीतर ते असं व्हायचं बाई, मनात घाई आणि पाय हालत नाही. तसं व्हायला नको म्हणून सांगितलं मी. बघा बाई, म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय ते बघा. आणि असं नको व्हायला, बसणाऱ्या माणसाला हाकलून दिलं, असं नको व्हायला. नाही नाही, काही हरकत नाही. नाही नाही, अगदी बरोबर आहे तुमचं. हा तेच. ते आधी रजिस्ट्रेशनचं काम करून घ्यायला हवं. एकदा काम झालं की मग काय आपण सगळेच मोकळे. हा, मला सुद्धा जरा माधवच्या ऑफिसला जायचं आहे. राणाला बोलून घेतलंय तिथे. इथे बसून राहिलो तर मग तिथे जायला उशीर व्हायचा. राणाला कशाला बोलवलं बाई माधव दादांकडे? नाही नाही, म्हणजे मी सहज विचारलं. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू. हा, नाही नाही, न सांगण्यासारखं असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. जरा राणाच्या बिझनेस संदर्भात बोलायचं आहे माधवशी थोडस. बाई म्हणजे माधव दादा दोन्ही जावयांना मदत करतायत ग बाई. हो, आता जावयांच्या पाठीशी आपणच उभं राहायला हवं ना. हो, ते तर राहिलंच. हे बघा, ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे ना ते कुणाच्याही पाठीशी उभं राहू शकतात. राहिलंच पाहिजे. आणि त्यात काय नाही, मला आपलं माझ्या समीरचं दुकान झालं ना बास बाई, तेवढंच. मला काही नको दुसरं. हा, बाबा, अरे या 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 मालक, या या बसा. सावित्री जरा पाणी आण. बोला मालक, चहा घेणार, कॉफी काय घेणार? हो, आम्ही कसले मालक? मी माझं दुकान काढलंय विकायला. त्याचसाठी मी तुम्हाला इथे भेटायला बोलवलंय. म्हणजे ते जे दुकान आहे ना तुमचं, ते मी माझ्या मुलासाठी विकत घ्यायचं म्हणतोय. अहो, हे दुकान समीर विकत घेणार होता ना? नाही, नको.
उगाच त्याच्या दुकानावर आपण डोळा कशाला ठेवायचा? सावित्री, बिझनेस मीटिंग चालू असताना ना असं मध्ये येऊन बोलू नये. आणि सगळ्यात महत्वाचं, हे दुकान आपण ऐऱ्या गैऱ्यासाठी घेत नाहीये, आपल्या मुलासाठी, स्वप्नीलसाठीच घेतोय. पण समीर पण आपल्या मुलासारखाच आहे ना? आई अगं, पण त्याने टेंडर पळवलं तेव्हा त्याने हा विचार केला का तुझ्यासारखा? स्वप्नील, त्याने जी चूक केली तीच आपण करायची आहे का? एखाद्याबद्दल असा सूड मनात धरून बिझनेस करायचा आहे तर एवढा शिकलास कशाला? मला वाटलं काहीतरी चांगलं, काहीतरी वेगळं करशील तू, म्हणून इतकं शिकवलं तुला. त्यापेक्षा साधी नोकरी केली असतीस ना तर ते परवडलं असतं. प्रवीण भाई, तुम्हाला तर माहिती आहे बायकांचं असं काय काय चालूच असतं, ते जाऊ दे. हा, तर बिझनेसचं बोलू आपण. समीरने कितीची ऑफर दिली तुम्हाला? मी 20 म्हणालो होतो, 18ला फायनल झालं आमचं. आणि 2 लाख टोकन सुद्धा दिलं समीरने मला. आता जवळजवळ सगळं फायनलच झाल्यासारखं आहे. थांबा, आलोच. रजिस्ट्री केली आहे का? नाही, ती तेवढी बाकी आहे. म्हणजे ती आजच होणार आहे. समीरचा फोन येईल मला आता. त्याचा फोन आला की मी लगेच निघणार आहे. ₹6,00,000 आहेत. हा फक्त ऍडव्हान्स आहे. किंमत तुम्ही सांगाल ती. बोला, कितीला देताय दुकान आम्हाला? दादा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि जावयांची काळजी तर मुळीच करू नकोस. घे कॉफी. तुझ्या दोन्ही जावयांना मी सेटल करतो. ओके? समीरचं दुकानाचं काम झालंच आहे. एकदा रजिस्ट्रेशन झालं की त्याचं एक स्वप्न पूर्ण होईल. माधव, तू समीर रावांवर जो काही विश्वास टाकतायस त्यासाठी मी तुझे कसे आभार म्हणू तेच कळत नाहीये मला. दादा, काय परत परत तेच ते? तुझ्या मुली माझ्याही मुली आहेत ना. अरे बाबा, माझ्या मुली तर तुझ्या मुली आणि माझे दोन्ही जावई हे देखील तुझेच जावई. हो, बरं, समीर रावांचं स्वप्न पूर्ण केलंस तू, पण राणाचं काय? त्याच्या बाबतीत काही विचार केलायस तू? हो, केलाय ना. मला काय वाटतं दादा, नाही म्हणजे तू ठरव. समीर आता बिझनेस सुरू करतोय, आता दुकानही चालवायचं म्हणतोय. या दोन्ही गोष्टी मॅनेज करणं जड जाऊ शकतं कदाचित. तर मला असं वाटतंय की राणांनी समीरला मदत करावी, दुसरं काहीतरी वेगळं करण्यापेक्षा. हे तर उत्तमच आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. हा, छान माधव. अरे मला हे कसं सुचलं नाही? नाही म्हणजे दोघांनी असं वेगवेगळे बिझनेस करण्यापेक्षा असं एकत्र काम केलं तर त्याचा दोघांनाही फायदाच होईल, नाही का? हा, काय हे राणा, कशी काय वाटते माधव काकाची ऑफर? ऑफर? कसली ऑफर? हा, या समीरचा नोकर बनून त्याच्या हाताखाली काम करायचं, याला ऑफर म्हणता का तुम्ही? हे असलं बाप जन्मात जमणार नाही आपल्याला. राणा, एक मिनिट. तू समजतोयस तसं काही नाहीये. इथे कोणी नोकर मालक असं काही नसणार आहे. अहो, मग कसं असणार आहे काका? सांग, कसं असणार आहे?
अरे तुम्ही दोघंही पार्टनर असाल बिझनेसमध्ये. हे बघ, समीरकडे बिझनेस करायचं स्किल आहे, तू मेहनती आहेस. तुम्ही दोघांनी एकत्र येऊन काही केलं तर लवकर सक्सेस मिळेल ना. एक मिनिट माधव काका, एक मिनिट. समीरकडे बिझनेस केले म्हणजे आता हा काल आलेला शेमडा समीर मला बिझनेस शिकवणार का? जमणार नाही हा? नाही जमणार. एकतर तुम्ही त्याला आधीच नोकरी दिली आहे ना, आणि तुम्हाला पण माहितीये माधव काका, मी अख्खं दुकान एकट्यानं सांभाळू शकतो. पण नाही, तुम्हाला मला इथं बोलवून माझा इन्सल्ट करायचा होता. झालं समाधान? हा? तुम्हाला पण माहितीये काका, जिथं आपला इन्सल्ट होतो ना, तिथं आपण एक सेकंद पण थांबत नाही. बस, तुम्हाला जे काही द्यायचंय ना ते द्या तुमच्या या लाडक्या समीरला. मला काही नको, चाललो मी. राणा, राणा थांब. राणा, राणा, काय काय चाललंय तुझं? हा, ही काय वागायची पद्धत झाली तुझी? पण काय काय कसला अपमान? अरे दोघांनी एकत्र मिळून काम करा असं जर तो म्हणाला तर काय काय अपमान कसला झाला त्यात तुझा? अरे कुठलाही व्यवसाय असा एकट्याच्या जीवावर होत नसतो बाळा. छान एकत्र मिळून मिसळून काम केलं तरच कामात लवकर यश मिळतं. अच्छा, असं आहे का? बरोबर आहे. 17 ठिकाणी आपण गटांगण्या घेतल्या म्हणल्यावर आपल्याला तर ऐकून घ्यावंच लागणार. चूक झाली, तुमची मदत मागितली ना, ही लय मोठी चूक झाली आपली. बरोबर बोलती वृंदा. जग जिंकायच्या बाता करतो आणि इथं आपल्या घरचीच लढाई हारतो आपण. हो, इथं आपल्याच लोकांचा आपल्यावर विश्वास नाही, बाहेरचा कधी ठेवणार? आपलंच नशीब बेकार आहे भाऊ. काही नकोय मला, जातोय मी. एक बरं झालं, तुमची वाचून खोकला गेला.